मेष राशी ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. मेष राशी ऑगस्ट 2026. नमस्कार जातकांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मेष राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन येत आहे की एकदा का एका बाजूला मोठ्या संधी तुमची वाट पाहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही अशा परीक्षा येणार आहेत ज्या तुमचा संयम, तुमचा स्वभाव आणि तुमचा आत्मविश्वास यांची कसोटी पाहतील. या महिन्यात तुम्ही केलेली एक योग्य कृती तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवून देऊ शकते, पण त्याच वेळी एक चुकीचा निर्णय आर्थिक नुकसान, मानसिक तणाव किंवा नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑगस्ट महिन्यात कोणते दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहेत, कोणत्या काळात पैशांची तुम्ही विशेष काळजी घ्यावी, नोकरी आणि व्यवसायात काय बदल होतील, विवाह, प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि संततीबाबत ग्रह या महिन्यात काय संकेत देत आहेत ते. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. मेष राशीच्या दृष्टीने या महिन्यातील ग्रहस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. गुरु ग्रह कर्क राशीत असल्यामुळे तुमच्या सुखस्थानाला बळ मिळत आहे, त्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता आणि मानसिक समाधान यांमुळे काही सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे शनी द्वादश स्थानात वक्री असल्यामुळे खर्च वाढणे, झोप कमी होणे, मानसिक ताण, जुन्या गोष्टींची चिंता आणि काही कामांमध्ये उशीर होण्याचे संकेत आहेत. राहू लाभस्थानात असल्यामुळे अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे, पण केतूमुळे मित्रांवर किंवा ओळखीच्या लोकांवर अतिविश्वास ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. या महिन्यात बुध, मंगळ आणि सूर्याचं गोचर हे तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडवतील. म्हणूनच हा महिना सरळ सोट नाही. काही दिवस या महिन्यात खूप चांगले जातील, तर काही दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. महिन्याचा पहिला आठवडा, महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. खूप दिवसांपासून अडकलेले एखादे काम अचानक पुढे सरकू शकतं, पण ज्या व्यक्तींना वाटत आहे की आता सर्व काही सुरळीत होईल, त्यांनी थोडा संयम ठेवावा, कारण या काळात घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. काही जणांना घराच्या दुरुस्तीचा खर्च किंवा वाहनावरती अचानकच खर्च हा करावा लागू शकतो. म्हणूनच महिन्याच्या सुरुवातीलाच मोठा खर्च करणे नक्की टाळा. या महिन्यात पैसा येणार आहे, पण टिकवणं अधिक कठीण जाणार आहे. मेष राशीच्या अनेक जातकांना वाटेल की उत्पन्न वाढलं आहे, पण त्याचवेळी खर्चही वेगाने वाढत असल्यामुळे बचत होणं शक्य नाही. आता विशेषतः कोणाला पैसे उधार देत असाल किंवा कोणासाठी जामीन राहण्याचा विचार करत असाल तर दोनदा विचार करा, कारण ग्रह सांगत आहेत विश्वासातील व्यक्तीकडूनही निराशा मिळण्याची शक्यताही या महिन्यात नाकारता येत नाही. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्या मेहनतीची परीक्षा घेणार आहे. कामाचा ताण वाढेल, वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. काही वेळा तुम्हाला वाटेल की एवढी मेहनत करूनही कौतुक मिळत नाही, पण निराश होऊ नका. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती ही हळूहळू बदलू लागेल. 17 ऑगस्ट नंतर सूर्याचा प्रभाव वाढल्यामुळे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काही जणांना नवीन जबाबदारी तर काहींना पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या यशाने आनंदी असेलच असं नाही. एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणूनच तुमच्या योजना प्रत्येकांसमोर उघड करू नका. शांतपणे तुम्ही काम करा. यश स्वतःहून बोलू लागेल. व्यवसाय करणाऱ्या मेष राशींच्या व्यक्तींसाठी हा महिना संधी घेऊन येत आहे आणि विशेषतः ज्यांचा व्यापार ऑनलाईन व्यवसाय, सेवा, बांधकाम, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा शेती संबंधित आहे, त्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. पण एका चुकीच्या व्यवहारामुळे महिनाभराचा नफा कमी होण्याची देखील शक्यता आहे. कोणत्याही नवीन भागीदारीत प्रवेश करण्यापूर्वी कागदपत्रेही नीट तपासा. ओळखीच्या व्यक्तींवरती अंधविश्वास ठेवू नका. तोंडी व्यवहार या महिन्यात टाळलेलंच खूप चांगलं राहील.
मेष राशीच्या जातकांनो, हा महिना कमाईचा आहे, पण त्याहूनही जास्त हा महिना आर्थिक शिस्तीचा आहे. तुमच्याकडे पैसा येईल, पण घर, वाहन, मुलांचं शिक्षण किंवा वैद्यकीय खर्च हे अचानक वाढू शकतो. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादा जुना थकीत पैसा मिळू शकतो, पण त्याच वेळी नवीन खर्च उभा राहू शकतो. जर शेअर मार्केट, क्रिप्टो किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भावनिक निर्णय घेऊ नका. या महिन्यात तुम्हाला ग्रह सांगतात की लोभापेक्षा संयम हा जास्त फायदा करून देईल. कुटुंबात काही आनंदाच्या बातम्या मिळतील. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम, नवीन वस्तू किंवा शुभ कार्यांची चर्चा होऊ शकते. पण एखाद्या छोट्या गैरसमजामुळे वातावरण अचानक बिघडण्याची शक्यता आहे. तुमचं बोलणं योग्य असेल, पण तुमचे बोलण्याची पद्धत जर चुकीची असेल तर मात्र वाद वाढू शकतो. म्हणूनच या महिन्यात जिंकण्यापेक्षा नाती जपण्याला जास्त महत्त्व द्या. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणं आवश्यक आहे. कामाच्या व्यापामुळे जर तुम्ही जोडीदाराकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम नात्यांवर होऊ शकतो. पण महिन्याच्या उत्तरार्धात दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढेल. एकत्र प्रवास किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना या महिन्यात दोन टोकांचे अनुभव मात्र येऊ शकतात. एकतर नाते अधिक मजबूत होईल किंवा नात्यात गैरसमज इतके वाढतील की काही दिवस संवादच बंद होऊ शकतो. म्हणूनच अहंकाराला प्रेमापेक्षा मोठं होऊ देऊ नका. एक फोन, एक माफी आणि एक प्रेमळ शब्द अनेक वाद संपवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. ज्यांची स्पर्धा परीक्षा आहे त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा वेळ वाया घालवू नये. कारण तुमच्या मेहनतीचं फळ या महिन्यात किंवा पुढील महिन्यात तुम्हाला नक्कीच मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील निष्काळजीपणा करू नका आणि विशेषतः पोट, रक्तदाब, डोळे, झोप आणि मानसिक ताण यांकडे विशेष लक्ष द्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करणं या महिन्यात तुम्हाला महागात पडू शकतं. योग, प्राणायाम आणि सकाळची चाल ही तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी सूचना: ऑगस्ट महिन्यात राग, घाई आणि अहंकार हे 3 शत्रू आहेत. तर संयम, विचार आणि श्रद्धा हे 3 मित्र आहेत. तुम्ही कोणाची निवड करता यावर तुमचं या महिन्याचं यश आहे ते अवलंबून असेल. मेष राशीच्या जातकांनो, या महिन्यात काही घटना तुमच्या आयुष्यात अशा घडतील, या सुरुवातीला तुमच्या मनाविरुद्ध वाटतील. कदाचित एखादं काम पुढे ढकललं जाईल. एखादी व्यक्ती अचानक साथ सोडेल किंवा ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. पण कधी कधी परमेश्वर आपल्याला काही गोष्टींपासून दूर ठेवतो, कारण पुढे त्याच्यापेक्षा चांगल्या संधी आपली वाट पाहत असतात. म्हणूनच एका अपयशामुळे स्वतःला कमी समजू नका. एका नकारामुळे आयुष्य संपत नाही आणि एकाच चुकीमुळे तुमचं नशीब काही बदलत नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा: तुमच्या पत्रिकेत संघर्ष आहे, पण त्याचबरोबर उभं राहण्याची शक्ती देखील आहे. याच शक्तीवर विश्वास ठेवा. या महिन्यात कुणालाही उगाच पैसे उधार देऊ नका. रागाच्या भरात नातं तोडू नका. कोणत्याही कागदपत्रांवर न वाचता सही करू नका. आरोग्याच्या छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःच्या क्षमतेवर तर शंका घेऊ नका. 17 ऑगस्ट नंतर अडकलेली अनेक कामे वेगाने पुढे सरकू लागतील. सरकारी कामं, नोकरीतील संधी, मुलांशी संबंधित शुभ बातमी आणि समाजातील मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादी आनंदाची बातमी ही तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आणू शकते. पहिल्या 15 दिवसात राग, गैरसमज, अचानक खर्च आणि मानसिकता यांमुळे तुमचे निर्णय चुकू शकतात. या काळात संयम ठेवणारा व्यक्तीच पुढे जिंकणार आहे हे लक्षात ठेवा. एकंदरीत पाहता ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी संघर्ष आणि संधी यांचा सुंदर संगम आहे. काही प्रसंग तुमची परीक्षा घेतील, पण त्याच प्रसंगातून तुमचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत होईल. या महिन्यात ज्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं, ज्यांनी पैशांचा योग्य वापर केला आणि ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना नवीन यशाची सुरुवात ठरू शकतो. लक्षात ठेवा, वेळ कायम सारखी राहत नाही. कठीण काळही निघून जातो आणि चांगल्या दिवसाची सुरुवातही अचानक होते. जातकांनो, तर हे होते मेष राशीचे ऑगस्ट 2026चे सविस्तर राशी भविष्य. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक आहे ती टॅग केलेली आहे.
तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात वृषभ राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.